शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। मालेगावातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड। शेतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अखिल भारतीय किसान सभेची मागणी। सगळे सोयरे अधिसूचनेविरोधात 20 रोजी ओबीसीची सभा, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। टोमॅटो 500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी टोमॅटोला किमान दर 500 ते कमाल दर 3500 रुपये मिळाला। महिला गटाने तुरीला मिळवला 10,125 रुपये दर। विकली 151 क्विंटल तूर। लागवड ते विक्रीच्या व्यवहारामुळे आत्मविश्वास दुगणा। बुलढाण्याची स्ट्रॉबेरी उत्कृष्ट आणि चवदार ही नाविन्यपूर्ण पीक लागवड शेतकऱ्याकडून स्वतः पॅकिंग आणि मार्केटिंग। शेतकऱ्यांसाठी शेततळी ठरत आहेत उन्हाळ्यातील वॉटर बँक। इंदापूर तालुक्यात 2000वर शेततळी। बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणी टंचाईचे संकट गडद। कापूस दर देण्यासाठी महासंघाला 7 कोटी रुपयांचे कर्ज। किमान तापमान घटण्याची शक्यता। राज्यात किमान तापमानाची निचांकी नोंद निश्चित झाली असूनही तापमानात चढ उतार सुरू आहे, तरीही काही दिवस गारठा कायम। हापूसच्या 380 पेटे वाशी बाजारात। सोमवारी उलाढाल 4 ते 5 डझनला 6 ते 11,000 रुपयाचा दर। देशात कापसाच्या आवकेत वाढ, दर स्थिर। सरकीच्या दरात किंचित घट, रुईची पडझडही थांबली। फेब्रुवारीसाठी 22 लाख टनाचा साखर विक्री कोटा। दराबरोबरच विक्रीतही घट झाल्याने कारखाने अस्वस्थ। ऊस तोडणी यंत्रासाठी सोडत अखेर काढली। पहिल्या टप्प्यात 453 नावांची सोडत। सहसंचालक देणार पूर्वसंमतीपत्रे। शेती क्षेत्राची आर्थिक घसरगुंडी। कृषी विकास दर 1.8% राहणार। अर्थ मंत्रालयाकडून शेतीच्या दुरवस्थेची अप्रत्यक्ष कबुली। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा। धन्यवाद।